पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, बरोबर यॉर्कर लेन. खूप सुंदर अशी सुरुवात मात्र पाहायला मिळाली. विश्वनाथ कोहलीची खासियत जी आहे ऑफ स्टंपच्या बाहेर लोअर फुल टॉस किंवा ब्लॉक कल्पते चेंडू, त्याच्याने मात्र सुरुवात करतोय विश्वनाथ ह्याही वेळेला. परंतु थोडासा ऑफ स्टंपकडे चेंडू जातोय लॉंग ऑनला. संकेत देशमुख म्हटलं तर गव्हाण संघाचा एक महत्त्वपूर्ण असा मोहरा आहे. सुरुवात मात्र झाली धावसंख्येला. श्री गणेशा झालाय, आरंभ झालाय धावसंख्येचा. तो म्हणजेच नरेंद्र यांच्या चेंडूफळीतून विक्की अर्थात विशाल नॉन स्ट्राईक एंड कडून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आता पहिल्यांदाच विश्वनाथ कोहलीचा समाचार घेतील. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जातंय. चेंडूकडे लक्ष नाही आहे, परंतु 30 यार्ड सर्कल मधून 2 धावा चोरून काढल्यात. ह्याला म्हणतात यशाचं गमक. ज्या वेळेला धावा बनत नसतील त्यावेळेला एकेर दुहेरीमधून धावा जमवणं महत्त्वाचं असतं. सुरुवातीला धावफलक जमवून घेणं महत्त्वाचं असतं. येस, बॅटमधूनच आहे. ह्याही वेळेला अगदी स्लोवर फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये कुंदन कोहली आहे. थोडासा फंबल झाला. एकदाही जरी चेंडू हातातून पडला की तुम्हाला तो चेंडू मात्र डेफिनेटली दुसऱ्या धाव देऊन जाईल. गव्हाण संघ काल खारकोपर संघ खेळताना अजिबात आरडाओरडा नव्हता. खारकोपर संघाची केमिस्ट्री एवढी सुंदर होती की अजिबात आरडाओरडा न करता खेळ करणं. प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवरती जबरदस्त कामगिरी करत होता. मग क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल. आतापर्यंत पाहिलं विश्वनाथ कोहली अगदीच अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. सुमार गोलंदाजी, 2 धावा सातत्याने घेतल्या जातात. आणि खासियत आहे ही दोन्ही फलंदाज नरेंद्र आणि विशाल यांची. खरोखरच रनिंग बिटवीन द विकेट्स 40+ असतानाही खूप सुंदर पाहायला मिळते. यावेळेला मात्र बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू चालला निश्चितच शॉर्ट लेगला. संतोष कोहली त्या बाजूला आहेत. एक धाव जरूर मिळेल. गव्हाणच्या स्क्वॉडमध्ये आता जर पाहिलं तर निश्चितच देवानंद कोहली, संतोष कोहली, धीरज कोहली, सुहास कोहली, पुन्हा एकदा संतोष कोहली, विश्वनाथ, कवीश्वर, गजानन, संकेत, वेलास आणि कुंदन असे 11 खेळाडू आपण पाहतोय. सर्व दूर फैलावलेला असं क्षेत्ररक्षण. प्रारंभिक जोडी नरेंद्र आणि विक्की. ह्या वेळेला उचललाय. कदाचित कनेक्शन प्रॉपर नाही आहे. विलास कोहलीकडे नजरेने पाहिलं जाते, आशाळभूत नजरेने. आणि डेफिनेटली हा मात्र पहिला गडी बाद होतोय कोंबडोबजे संघाचा. नवीन फलंदाज आपण पाहतोय राजेश. द्वितीय क्रमांकावरती आलाय. 1 डाऊनला आलाय. खऱ्या अर्थाने 1 डाऊनचा प्लेयर हा खूप महत्त्वाचा असतो. जर ओपनिंग पेयर जर लवकर आउट झाली तर 1 डाऊनच्या प्लेयर्सवरती खूप महत्त्वाचं समीकरण म्हणजे ज्या पद्धतीने इंडियन बॅटिंग ऑर्डरमध्ये विराट कोहलीची जी जागा असते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसऱ्या षटक हाताळताना गजानन कोहली मात्र पहिला चेंडू स्वैर मारा. आतापर्यंत पाहिलं तर या स्पर्धेमध्ये हा जवळजवळ 37वा वाईड आहे. कालच्या रात्रीमध्ये 36 वाईड पडले होते. आजच्या दिवसातला हा पहिला आहे. टोटल 55 धावा एक्स्ट्रा केल्यात कालपासून. प्रणय मात्र म्हटल्यानंतर अगदीच सर्व गोष्टी जागच्या जागी पाहायला मिळतील. सबमरीन डिलिव्हरी गजानन कोहली यांच्या माध्यमातून फेकली जाते.
ऑफस्टमच्या बाहेरून 6 मीटरवरून चेंडू फेकलेला हा डेफिनेटली कमी उसळी घेऊन म्हणजेच गुडलेन स्पॉटवरून अगदीच ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू. मग प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की मी फलंदाजाला हा चेंडू टाकून फसवेन असा हा चेंडू. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, झेलखाली क्षेत्ररक्षक संतोष कोहलीची काय सूर मारलेली झेल, जबरदस्त इथे मात्र झेल पाहायला मिळाला. संतोष कोहली यांच्या माध्यमातून पकडला झेल, संपला. मंगेश कोहली, कारण आता मात्र पाहिलं तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या बाहेर तंबूमध्ये विसावली. मग त्याच्यामध्ये नरेंद्र असतील किंवा विशाल असतील, ह्या दोघांनाही मात्र परत पाठवलंय. 1 डाऊन आणि 2 डाऊनचे प्लेयर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक मंगेश. इथून मात्र तुम्हाला थोड्याशा धावसंख्या जमावाव्या लागतील, थोडीशी पार्टनरशिप बहरावावी लागेल. शप्पल होऊन केल्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. कव्हर पॉईंटच्या बाजूने बॅकवर्ड पॉइंटला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाला आणि चेंडू चाललाय हा दणदण करीत 4 धावांकरिता. चेंडूला जज करणं महत्त्वाचं असतं. आयदर आपण ही कॅच पकडायची आहे की चेंडू वळणार आहे तिकडे जायचं आहे. यावेळेला फटका चांगला आहे. विलास कोहलीच्या कदाचित डोक्यावरून जातोय की काय, परंतु नाही आहे. चांगला हेरलाय चेंडू आणि त्याहूनही सुंदर मात्र थ्रो केलाय. वैशिष्ट्य राहिले कायम विलास कोहलीचं. सीमेलगत वरून चेंडू चांगला फेकून चांगला थ्रो करणं हे अगदीच वैशिष्ट्य राहिलंय कायम. मग लहानपणापासून आपण पाहिलंय विलास कोहलीचं हे वैशिष्ट्य, आणि आजही त्याच ताकदीने तो थ्रो करताना पाहतोय आपण. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना आतापर्यंत गजानन 5 धावा खर्ची केलाय, ज्याच्यामध्ये 1 वाईड 6 धावाची खर्ची केलाय, 1 वाईड चौकार आणि 1 एकेरी. 1 विकेट मात्र महत्त्वाचा मिळवलेला आहे. डावखुऱ्याचा फलंदाज राजेश आपण पाहतोय. इथून मात्र धावसंख्येला आकार मिळेल की नाही हे पाहिलं जाईल, कारण डावखुरा आता हाताचा फलंदाज असला की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन बनतं, आणि तिथून मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सातत्याने दडपण असतं कोणत्या बाजूला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हीच थोडीशी वेगळी महत्त्वाची गोष्ट असते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. म्हणून तर इंटरनॅशनल मॅचमध्ये प्रारंभिक जोडी ही लेफ्टी रायटी पाहिली जाते. हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कुंदनला वाटलं की चेंडू समोर चाललाय, परंतु चेंडू मात्र आलाय फॉरवर्ड पॉइंटला. इथे मात्र जरूर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेला होता. पुन्हा एकदा गडी बाद होईल. सातत्याने गडी बाद होतात. गडी नंबर 3 बाद. तुम्हाला 2 वेळा आवाज दिला होता. येस, डेफिनेटली आज तुमचं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय अध्यक्ष पनवेल समालोचक समिती किरणजी पाटील आणि पॅडी, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज पाहिलं तर किरणजी पाटील यांचा बेधडक आवाज ऐकायला मिळणार आहे, आणि माझ्या समोर साथी समालोचक दुतुमगावचे एक जबरदस्त समालोचक, वाणी गोड आणि मधळ अशी भाषा, श्री प्रकाशजी ठाकूर आज जोडले गेलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि कालच्या रात्रीमध्ये सुयोग कोळी गव्हांचा आवाज ऐकला होता, दिनेशजी पाटील बेलवलीचा आवाज ऐकला होता,
आणि गुणसंख्या लेखनाचा कार्यक्रम आपण कालपासून पाहतोय. नंबर 1 असं गुणसंख्या लेखन, इंटरनॅशनल दर्जाचं गुणसंख्या लेखन मोरावे गावचा आमचा प्रिन्स म्हणजेच प्रणय म्हात्रे, होमसाई एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. आजच्या रात्रीतली पहिली लढत आपण अनुभवतो ती म्हणजेच गव्हाण विपक्ष कोंबडभुजे. आतापर्यंतची मॅच गव्हाण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रारंभिक क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या षटकामध्ये विश्वनाथनी 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला होता. गजाननचं दुसरं षटक आता साकारतोय, ज्याच्यामध्ये 5 चेंडू फेकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 वरती गेली. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत, 1 रनआउटचा विकेट आताच डाऊन झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर अतिशय वेगवान गोलंदाजी, स्वैर मारा, भन्नाट मारा पाहायला मिळाला. सातत्याने मात्र हा मारा कोंबडभुजे संघाला डोकेदुखी करून गेलाय. 2 षटकांचा अंत झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे ती म्हणजेच 3 बाद 13. आणि कोंबडभुजे अशी रंगणारी ही लढत, आणि ह्या लढतीमध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर गव्हाण संघ थोडासा पुढे आहे. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदीच सुमार गोलंदाजी केली. विश्वनाथनी 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट मिळवला होता. गजानननी 7 धावा दिल्या, 1 विकेट मिळवला आणि अजून 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात कुंदननी मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकाचा षटक देवानंद कोळी गव्हाणचा कोहिनूर. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू मात्र स्लोअर आर्म चाललाय. चेंडू डावे एसटीच्या वरून चाललाय, कारण वेग कमी होता, त्यामुळे डेफिनेटली इथं मंगेशला काही चेंडू समजला नाही आहे. पुन्हा एकदा सातत्याने फसवला जातोय. दोन्ही चेंडू पाहिले तर हलकेसे गिरकी घेतल्यानंतर फिरलेले चेंडू होते. फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस. इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे चेंडूची अतलीकडे घेऊन चेंडू चाललाय शॉर्ट लेगला. कोणत्याही प्रकारची धाव पहिल्या 3 चेंडूंमध्ये देवानंद कोळी खर्च करत नाहीये. चौथा चेंडू. ह्या वेळेला मात्र कमी उचलू घेणार चेंडू, पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून चेंडू चाललाय. कदाचित यष्टिरक्षकाला फसवून गेला, विश्वनाथला फसवू शकला नाही आहे. त्यामुळे मात्र सतत 4 चेंडू पूर्णपणे इथं गव्हाण संघ आणि देवानंद कोहलीची गोलंदाजी डॉमिनेट करते फलंदाजीला कोंबडभुजेच्या. ह्याही वेळेला मात्र वळून खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. कही पे निगाह है कही पे निशाणा असं म्हणावं लागेल. जोपर्यंत संपर्क नाही आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ असणार नाही आहे, सृष्टीचा नियम आहे. चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट जमत नाही आहे, त्यामुळे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. सातत्याने 5 चेंडू निर्धाव आले, 6वाही येईल का? यावेळेला मात्र बॅकफुट पंच केलाय, डी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र गिरकी घेऊन चाललाय. संतोष कोहलीला चकवेल की नाही आहे, तोपर्यंत मात्र जरूर 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी मात्र या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती का होईना परंतु 2 धावा जरूर आल्या. कोंबडभुजे संघ 3 षटकांच्या अंती धावसंख्या पाहिल्या तर फक्त आणि फक्त 3 बाद 15 वाजव.
संघाचा संघनायक नरहरी मात्र चेंडू कोणत्याही प्रकारे समजला नाहीये, अंगावरती आलाय चेंडू आणि गोलंदाज संघाचा संघनायक धीरज कोळी. पहिला चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. याही वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरून चेंडू हलकासा ऑफ ब्रेक केलाय. धीरज कोळी आज मात्र पूर्णपणे आपल्या संघाच्या संपूर्ण ताकदीशी उतरलाय. संघाचा सरसेनापती, नायक, संघाचा मोरक्या, कॅप्टन, लीडर, सरपंच. यावेळेला कुंदन कोहलीकडे मात्र मोर्चा वळवलाय. फलंदाजांनी चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. डेफिनेटली मिड विकेट कडून विलास आला आणि तिथून मात्र सुंदरसा कमबॅक केला. आयुष्य असो किंवा क्रिकेट, कमबॅक आणि बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. बॅकअप दिलाय इथं या ठिकाणी डेफिनेटली विलास आणि कुंदनला. आणि तेवढाच चांगला थ्रो विशालने मात्र विशूने चांगला थ्रो कलेक्ट केला. कौतुक करावं लागेल विशू सुद्धा. यावेळेला थोडासा थ्रो ओव्हर झाला होता परंतु चांगलं कलेक्शन पाहायला मिळालंय. झेल हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज झेल पूर्ण करेल का? आणि येस, डेफिनेटली झेल मात्र अगदी सुरेखरित्या पकडतोय. धीरज पकडलाय, झेल संपलाय. मंगेशचा खेळ वाजव. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशा ह्या आई एकविरेचं गीत DJ पाटील यांच्या माध्यमातून ऐकवलं गेलं. आणि डेफिनेटली 4 दिवस येत्या तुम्हाला नांदाई मातेचाही मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पाहायला मिळणार आहे. किशोर कोळी ज्याच्या नावामध्ये आहे शोर, असा किशोर, मग ताकदवर बॅटिंग करण्याची काबिलियत आहे पूर्णपणे. चांगला फटका आहे, चपराक दिली. विलास कोहलीच्या हातामध्ये चेंडू अगदी शांतपणे चाललाय. आतापर्यंत धीरज कोहलीच्या पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलाय. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना धावसंख्येला थोडं मंदावलंय. धावसंख्या 19 वरती. खोलो टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह जरूर केलाय परंतु कव्हर्स मध्ये, स्वीपर कव्हर मध्ये आपण पाहतोय कविश्वर कोहली. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये बघा. ह्याला म्हणतात बॅकअप. विश्वनाथ कोहली हुशारीने गेला, अन्यथा आता 1 धाव 100% ठरली होती. 4 षटकांचा संपलाय खेळ. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतो ते म्हणजेच 4 बाद 20, जो की कोंबडूचे संघ यांची नौका आता थोडीशी भवऱ्यामध्ये सापडली. ती नौका कोणता असा फलंदाज असेल तो एक ताकदवर स्थितीमध्ये घेऊन जाईल आणि ही नौका मात्र पार करेल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. दिवंगत लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ होणार असं DJ पाटील सांगतात. आणि आम्हालाही शाश्वती आहे, कारण अग्री कोहली जेव्हा नळ पेटला तर कोणतेही कार्य होणार म्हणजे होणार. ऑप्शनच्या बाहेरून कविश्वर कोहली गोलंदाजीवरती आल्यानंतर ज्या पद्धतीने सुरुवात गजानन कोहलीने केली होती वाईडने, अगदी तशीच सुरुवात मात्र उभेऊब सुरुवात करते कविश्वर. परंतु गजानन कोहलीने अंत चांगला केला होता षटकाचा. अगदीच कविश्वरलाही तेच पुन्हा एकदा इथं दाखवावं लागेल. पहिला चेंडू जरी वाईट आला असला तरी मात्र वॉर्मअप झालाय. यावेळेला फटका चांगला आहे, सुपर्ब धावा देऊन जाणारा डिक्लेअर्ड फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप, ओव्हर द लॉंग ऑफ. हा आलाय महत्वाच्या क्षणी दंडनी चौकार. विनंती असेल बामण डोंगरे आणि गणेशपुरी, इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करण्यास
करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. कालपासून आपण प्रत्येक मॅचचा नाणेफेकीचा कौल हा पहिली मॅच चालू असताना इनिंग ब्रेकमध्ये केला आहे. मग जे आपला नियमावली आहे त्या नियमावलीला अनुसरून आपल्याला खेळ करायचा आहे. यावेळेला मात्र संघाचा संघनायक नरहरी महत्त्वाच्या खेळाला एक चौकार मात्र खेचतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडले. गजानन कोहलीकडे मात्र चेंडू जातोय. कोणत्याही प्रकारची चूक न करता गजानन मात्र चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण हे यशाचं गमक असतं असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आज चांगलं क्षेत्ररक्षण गव्हाण संघाकडून केलं जाते. श्रीराम 40+ गव्हाण. आतापर्यंत धावसंख्या कोंबडवे संघाची 26. येणारे 4 चेंडू टार्गेट सेट करणारे चेंडू कुठपर्यंत मजल मारेल कोंबडवे संघ. हार्ड लेंथ वरती चेंडू फेकला गेला होता. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पूर्णपणे फसलाय. चला तुम्ही वादविवाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाह, ये उड़ाया शायद से संकेत देशमुख के सर से ऊपर लगाते हुए ये नंबर 6। का बल्ला टीम गव्हाण के सामने ज्यादा देर शांत नहीं रहता, क्योंकि मैंने पहले से ही कहा था जिसके नाम में ही है शोर उसका नाम है किशोर। और ये बल्ले पे बीच में अगर आती है गेंद तो बाउंड्री लाइन के बाहर आपको जाके पकड़नी पड़ेगी। इस बीच अंदरूनी किनारा लेते हुए किसी भी तरह की रन नहीं है। बाकी का काम विकेट कीपर के दस्ताने में विश्वनाथ कोहली मुस्कुराते हुए कह रहे कि इस ओवर का अभी भी दो गेंदे शेष है। अब तक का स्कोर कार्ड देखा गया तो 33 स्कोर ऑन द रन स्कोर कार्ड। फुलर लेन गेंद थी और ये वेस्ट हाइट के तहत बीमर घोषित की गई है। किशोर यहाँ पे संधि बन गई थी, अब को यहाँ पे चांस बन गया था, उसको गोल्डन अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करना जरूरी था, लेकिन चांस मिस किया है डेफिनेटली किशोर द्वारा। फुलर लेन गेंद थी वेस्ट साइड के ऊपर से, अंपायर द्वारा ये नो गेंद। बहुत बेहतरीन गेंद, सराहना करनी पड़ेगी। परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है गेंदबाज ने फेंकी है, जो कि बल्लेबाज के नाक के सामने से गुजरती है। स्मेलिंग डिलीवरी, परफ्यूम डिलीवरी इंटरनेशनल क्रिकेट में जैसे कहा जाता है। अंतिम गेंद सफल होके अंतिम गेंद के ऊपर किया है कड़ा प्रहार और ये नंबर 6 देके जाएगा टीम कोंबड़बुजे के टोटल में एक इंपॉर्टेंट सा एक नंबर 6 फायदा। पाच षटकांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय, ज्याचा शेवट गोड त्याचा सर्वच गोड असं म्हटलं होतं। आणि मी म्हटलं होतं की किशोरची बॅटिंग ही गव्हाण संघासमोर कायम चालली। मग शेवटच्या षटकामध्ये पहिल्यांदा एक वाईड आला, तदनंतर नरहरीने खेचलेला लॉंग ऑफ कडे चौकार, तदनंतर एकेरी वाईड, तदनंतर मात्र किशोरने लॉंग ऑनला खेचला षटकार, त्याच्यानंतर आलेला एक निर्धाव चेंडू, नो चेंडू, नंतर निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडूवरती मात्र सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते, ऐसा करते हुए किशोर ने अंतिम गेंद के ऊपर लगाया नंबर 6। टोटल रन संख्या अर्जित कर चुके हैं कोंबड़बुजे 5 ओवर्स के बाद 40, तो आने वाली 30 गेंदे और 41 की जरूरत। चला विनंती असेल कोंबडवे संघ पंचांचा सातत्याने इशारा येतोय, वेळ न दवडता लगेचच क्षेत्ररक्षणासाठी जाऊया आणि क्षेत्र सजूया। तर गव्हाण संघाला विनंती असेल आपण चेंडू चेक करून लगेचच बॅटिंग ऑर्डर पाठवायचे, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत आणि जिकडे दुसरं सत्र चालू होईल आपण ऐकूया जिथंच दुतुम गावचा एक जबरदस्त आवाज प्रकाशजी ठाकूर सरांचा। तोपर्यंत तात्पुरतं थांबतो, धन्यवाद।
नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल तो म्हणजेच प्रकाशजी ठाकूर दुतुमगावचा आवाज. बामणडोंगरी आणि गणेशपुरी संघाचे संघनायक आपण पाहतोय. यावं आपण लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. श्री संदीपजी पाटील यांच्या शुभ आणि पवित्र हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आजच्या रात्रीतली दुसरी लढत बामणडोंगरी पक्ष गणेशपुरी. भरपूर जर्सी गाजली होती रील्स वरती ही गणेशपुरी संघाची. तर नाणेफेकीचा कौल गणेशपुरी आणि बामणडोंगरी. हेड वॉज द कॉल बाय बामणडोंगरी बट गणेशपुरी संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला कारण टेल होता. तर गणेशपुरी संघ जशी मॅच सुरुवात होईल आपला जो काही निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करा अशी विनंती असेल. प्रारंभिक जोडी आपण पाहतोय गव्हाण संघाची देवानंद कोळी आणि कुंदन कोळी, दोन्हीही भाऊ आणि डेफिनेटली मीही त्यांचाच भाऊ. खरं तर ही जी वेळ असते ना ज्या वेळेला नॅचरल लाईट्स कमी होत जातात आणि फ्लड लाईट्स ऑन करण्याची वेळ असते त्यावेळेला मात्र थोडंसं बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडंसं टेन्शन असतं कारण नजर सेट होताना वेळ जाते. एकतर फ्लड लाईट्सही पूर्णपणे काम करत नसतात किंवा जी लो लाईट पाहायला मिळते लो लाईट्समध्ये बॅटिंग करणं कठीण असतं. त्याचा कदाचित फायदा इथे कोंबडभुज संघाला होऊ शकतो परंतु टीम गव्हाणला फक्त एवढंच करायचं आहे जास्त धावपळ न करता मॅक्झिमम इथे धावा पार्टनरशिप करून कशा करता येतील तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. येणारे 30 चेंडू 41 धावा 8.20 सरासरी. जशी मॅच सुरुवात होईल काय घडेल काय बिघडेल एक सुंदरसा आवाज पुन्हा एकदा आपण जाऊया श्री प्रकाशजी ठाकूर सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राजकिरण कोळी सर. अतिशय सुमधुर असा आवाज आपण आता ऐकलात. समोरच्या माध्यमातून राजकोळी सरांचा उत्कृष्ट समालोचक निवेदक सूत्रसंचालक होम मिनिस्टर फेम आणि यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रसिद्ध झाले राजकोळी सर. अतिशय दैदिप्यमान असं देखणं असं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. 40+ मास्टर उर्वे आयोजित 40+ मास्टर कप 2025 या स्पर्धेचं भव्य असं आयोजन. स्पर्धेला सुरुवात होते. एक इनिंग संपली गव्हाण संघाने विरुद्ध कोंबडभुजी संघाने 30 चेंडूमध्ये 41 धावा काढल्या आणि 42 धावांचा टार्गेट ठेवले. 40 धावा काढून 41 धावांचा टार्गेट ठेवले या ठिकाणी गव्हाण संघापुढे. बघूया आता गव्हाण संघ या 41 धावांचा टार्गेट पाठलाग कसा करतोय. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आहे या ठिकाणी राजेंद्र. सलामीची जोडी देवानंद आणि कुंदन. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदररित्या खेळून काढला. चेंडू मात्र भिरकावून दिला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेला. चांगलं क्षेत्रक्षित त्या ठिकाणी तत्पूर्वी मात्र दुसरा देवस घेण्यासाठी नकार दिलाय आणि एका धावेनं वैयक्तिक खातं खोलते आणि संघाचं खातं खोलते या ठिकाणी देवानंद. 40+ या मॅचेस आपण बघतो या ठिकाणी भव्य दिवस आयोजन सपाट असं मैदान खेळस्फोरस असे मैदान या ठिकाणी बघतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मैदानाबाहेर सर्व खेळाडू क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जागून खेळायचा प्रयत्न सुंदर असा फटका या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र मात्र तैनात. मिडविकेटच्या दिशेने मारलेला हा फटका या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. अशा तऱ्हे एक धावेने संघाची धाव संख्या धावफलकावर बिनबाद 2. 30 चेंडूमध्ये 41 धावा काढायच्या 8.20च्या सरासरीने हा संघ पाठलाग करेल. उर्फेत चेंडू बॅटच्या कडा घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी शॉटच्या ठिकाणी आणि चांगला असे फिकी होते या ठिकाणी. अपील मात्र जोरदार केले पंचांचं या ठिकाणी बोट उंच केल्याने पहिली सफलता पहिला हादरा पहिला मोरा तंबूत मध्ये परतताना DJ
रिव्ह्यू फक्त पंचांसाठी आहे, खेळाडूंसाठी कोणताही रिव्ह्यू नाही. तीही जर शंका असेल तरच आणि कॅमेरामध्ये क्लॅरिटी असेल तरच ह्याची नोंद घ्यायची आहे. धन्यवाद सर. खरं तर नियमावली सांगितली पाहिजे आणि नियमांचं पालन केलं पाहिजे आणि या ठिकाणी नियमावली सांगितले की रिव्ह्यू फक्त पंचच घेतील, पंचांच्याकडे तो अधिकार असेल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज बघतो या ठिकाणी संकेत स्वतः फलतोमध्ये पकडण्याचा प्रयत्न, या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, चेंडू मात्र या ठिकाणी गेला आहे लॉंग रिजनच्या डीप झोनमध्ये. धावसंख्या झाली, धाव फलकर या ठिकाणी आपण बघतोय 1-3. एकेरी दुहेरी संघाची धावसंख्या या ठिकाणी वाटचाल करताना हा गव्हाण संघ. आपण पुढे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सगळा डिफेन्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी धावून आलेला आहे. या ठिकाणी दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. अतिशय चांगली रन इन द बिटवीन, चांगला कॉल. खरं तर 40+ या मॅचेस आहेत, 40 पार केलेले हे सर्व संघ, हे सर्व खेळाडू आणि या वयामध्येही त्यांना खेळायला मिळते. खरंच खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि या सर्व 40+ माध्यमातून या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते. त्यांचे मनापासून आभार की अशा स्पर्धा भरवतात आणि यापुढे भरत राहतील. ओरपितपचा चेंडू या ठिकाणी बघूया, झेल होतोय का? झेल मात्र भूमीला दान झालेलं आहे. क्षेत्ररक्षण मात्र चांगली कामगिरी बजावताना या ठिकाणी फेकी चांगली होते. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी अपील मात्र जोरदार केलेलं आहे, पण तत्पूर्वी स्क्रीजमध्ये मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहे थर्ड अंपायर. नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केलेली पंचांनी की रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद आहे की नाही ते आपण नक्की या ठिकाणी बघूया. काही क्षणातच आपल्याला निर्णय देण्यात येईल. पोहोचले स्क्रीजमध्ये यशस्वी पोहोचलेले आहेत, नॉट आउट. आणि या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने धावसंख्या धावफलकावर 6. समाप्तीनंतर धावसंख्या झाली आता 1-7. पाच षटकांचे हे सामने. पहिला षटक संपते, उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी. 41 धाव्यामध्ये काढायचे आहेत आणि 41 7 धावा काढल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या आता पाहिजेत केवळ मात्र 24. 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. 34. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण बघतो या ठिकाणी ज्ञानेश्वर. ज्याप्रमाणे एखादा गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण रचलं जातं. खरं तर व्यूहरचना असते. महाभारतामध्ये अभिमन्यूला अडकवण्यासाठी चक्रव्यूह रचलं गेलं होतं, त्याचप्रमाणे या फलंदाजांना अडकवण्यासाठी या ठिकाणी आपण बघतो क्षेत्ररक्षण. महान फलंदाज, सलामीचे आलेले फलंदाज आपण बघतो या ठिकाणी. आता देवानंद अजूनही इथं मैदानावर त्याच्या साथीला संकेत देशमुख. 8-10 पावलांचा स्टार्ट करेल तो ज्ञानेश्वर. खरं तर सामन्याला आज खूप उशीर झालेला आहे. पहिला सामना आजचा आणि दुसरी इनिंग चालू या ठिकाणी गव्हाण वर्सेस कुंभनबुडे या संघामध्ये चाललेला हा सामना. एक मोठी लढत या ठिकाणी बघायला मिळते. हा बॅटची कडा घेऊन मला टच बघूया आणि मला फलंदाज मात्र स्वतः थोडासा नाखुश. यष्टरक्षक मात्र कामगिरी चोख बजावते आणि हा फलंदाज माघारी बॅक टू द पॅव्हलियन. अतिशय सुंदर असं गीत आई माऊलीचं. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, साऱ्या विश्वामध्ये जिची भक्ती आहे, साऱ्या ब्रह्मांडामध्ये जिची शक्ती आहे आणि कारल्या डोंगरामध्ये जो वास आहे, अशा आई एकविरेचं असं सुंदर असं गीत. आगरी कोळी कराड्यांचं श्रद्धास्थान असं आहे आई एकविरा माऊली. सातत्याने आपण बघतो आई माऊलीच्या दर्शनासाठी कारला गडे भरलेलं असतं. भक्तांची मांदेळी सातत्याने आपल्याला बघायला मिळते त्या गडावर. नवीन फलंदाज येतो या ठिकाणी कविश्वर. क्षेत्ररक्षण पाहणी करताना क्षेत्ररक्षण कशा प्रकारे रचलं गेले, मला कशा प्रकारे खेळायचं आहे, संघाला जिंकवायचं आहे, माझाही खेळ या मैदानात दाखवायचा आहे. ज्या तारुण्यामध्ये मी आपल्या
मैदान गाजवलं होतं, गावाचं नाव केलं होतं. तेच दरारा, तीच दहशत, तीच ताकद या मैदानावर दाखवताना गव्हाण गावचे फलंदाज अर्थात देवानंद आणि कवीश्वर. देवानंद अर्थात या ठिकाणी बघतोय आपण 5 धावसंख्या घडतोय. पहिला चेंडू कवीश्वर यांचा. ओव्हर चेंडू या ठिकाणी बघताय. चेंडू मात्र बिलकुल लंगांच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्रक्षेत्र तैनात. एकेरी धाव मिळते आणि एकेरी धावेने संघाचं खातं खोलते, स्वतःचं खातं खोलते आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी होते 8. 2 बाद 8. सध्या आपण बघतोय अजूनपर्यंत एकही चौकार किंवा षटकार आले नाही. 2 फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. हा चेंडू भिरकावून दिला या ठिकाणी बघतोय कव्हरच्या दिशेने. तितकी चांगली गोलंदाजी होते, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सातत्याने या ठिकाणी प्रत्येक क्षेत्ररक्षण होते. प्रत्येक जण आपला जीवाचा रान करतोय की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल. या चमचमत्या ट्रॉफ्या बघतोय आपण. या चमचमत्या ट्रॉफीवर अर्थातच प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं आहे, ती ट्रॉफी आपल्याला घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्या जीवांच्या आतंकाने या ठिकाणी प्रयत्न करतोय. थांबा एक मिनिट, तिकडनं आवाज दिलाय. सूर्य मात्र आपण या ठिकाणी बघतोय मावळतीला गेलेला आहे आणि जसं जसं सूर्य मावळतीत जातो आपल्या लाईट्स या ठिकाणी चालू झालेला आपण बघतोय. प्रकाश जातातील हे सामने डे नाईट्स खेळल्या जाणारी स्पर्धा. आजच्या या डे नाईट स्पर्धेतील हा पहिलाच सामना. फुलटा चेंडू फुलटा फ्रंटफुट लावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू मात्र मिडऑफच्या दिशेने मारलेला, लॉंगॉन क्षेत्रामध्ये गेला तो चेंडू. त्या ठिकाणी मात्र 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 10. म्हणजे पहिल्या दशकाला स्पर्श करताना हा गव्हाण संघ मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. अजूनपर्यंत बघताय मैदान शांत आहे. प्रेक्षकांच्या टाळ्या जर हव्या असतील तर चौकार षटकांची आतिषबाजी महत्त्वाची आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अपील केला एलबीडब्ल्यू, तर पंचांनी मात्र या ठिकाणी नाकारलेला आहे. हा चेंडू होते निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. चेंडू आतापर्यंत मात्र फेकले गेलेले आहेत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक ज्ञानेश्वरांच्या कोट्यातील. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि 5व्या चेंडूवर निर्धाव. आणि शेवटचा चेंडू बघूया, शेवटच्या चेंडूवर काय विकेट मिळते, चौकार येतोय, षटकार ठोकतोय, एकेरी धाव. फुटाच पाहिजे चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या डिव्हिजनमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र ना अतिशय चांगली फेकी आणि या ठिकाणी मात्र एकेरी धाव मिळेल, समाधान मानावं लागतंय. अशा तऱ्हेने षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा होता या ठिकाणी 11. चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. खरं तर 41 धावांचा पाठलाग करते, त्यातील 2 षटकं म्हणजे 12 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत काढलेल्या आहे. संत अशी सुरुवात चाललेली आहे. आता मात्र थोडंसं आक्रमक असा पवित्रा घ्यावा लागेल, कारण चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता. 40+ मास्टर उर्वे आयोजित 40+ मास्टर कप 2025 1 धाव आरोग्यासाठी या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. आणि आजच्या ह्या दिवस रात्र चालणाऱ्या स्पर्धेतील आजचा पहिला सामना गव्हाण वर्सेस कुंभोडभुजे. प्रथम नाणेफेकी जिंकून गव्हाण संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने कुंभोडभुजे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 40 धावा काढून 41 धावांचं टार्गेट उभं ठेवलं ते गव्हाण संघापुढे. तर बघूया आता पुढचं चित्र आपण पाहाल. मंगेश कोळी नवीन फलंदाज. बघूया पहिल्या षटकामध्ये राजेंद्र याने 7 धावा दिल्या होत्या, ज्ञानेश्वर याने तर 4 धावा दिल्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दोघांच्या माध्यमातून आपण बघायला मिळाली. बघूया आता त्यांच्यावर पावला ठेवून मंगेश हे गोलंदाजी करतं का. 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन मंगेशचा पहिला चेंडू. हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू मात्र वेध घेतोय टर्नमॅनच्या दिशेला. चेंडूने वेध घेतला सीमारेचा आणि हा आलेला सीमारेषा पार खणखणीत दणदणीत चौकार. डीजे चेंडू खूप सुंदर होता. बॅटची कडा लागून 2 फिंडरांच्या मधून गेला. चेंडूला थोडासा वेग होता आणि हे सपाट मैदान आहे आणि जेव्हा जेव्हा सपाट मैदान खेळलं जातं बघतोय आपल्याला माहिती आहे, जेव्हा जेव्हा वेगवान चेंडू टाकला जातो तेव्हा चेंडू 2 फिल्डरच्या मधून गेला सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्या आकार घेताना या ठिकाणी 15.
ओव्हरपिचवर चेंडू चेंडू हवेमध्ये या ठिकाणी झेल होते काय बघायचं. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, मात्र मिस होतोय. हाई जातोय चेंडू सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार डीजे. संधी होती, एक मोठा फलंदाज नक्कीच पॅव्हलियनमध्ये परतला असता. साधा सरळ झेल होता, पण त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाला तो ते झेल काही समजला. झेल भूमीला दान झाला आणि त्यातून चेंडू मात्र सीमारेषा पार गेला आणि देऊन गेला 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती या ठिकाणी 19. हॅट्रिकचा चान्स. फ्रंट फुट लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू भिरकावून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी लंगॉपचा क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतो या ठिकाणी. चांगली फेकी होते, चांगला कलेक्ट करते चेंडू एक्स्ट्रारक्षक. धावसंख्या झाली या ठिकाणी 20. दुसऱ्या दशकाला स्पर्श करताना हा संघ, अर्थातच गव्हाण संघ आपल्या विभागामध्ये खेळताना. पुन्हा एकदा मंगेश खोलवर टप्प्यामध्ये टाकला चेंडू, स्वतः फॉलोमध्ये पकडण्याचा प्रयत्न. चांगली फेकी या ठिकाणी, क्या बात है. पण तितकंच जोशाने खेळताना हा फलंदाज आपण या ठिकाणी बघतोय आणि अस्क्रीजमध्ये उपस्थित. 14 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. समीकरण थोडं बदलत चाललंय. आक्रमक पवित्रा इथे या ठिकाणी घेतला होता. मग अशी बघितलं पण 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले गेले. एक थर्डमॅनच्या दिशेने गेला तर एक गेला या ठिकाणी आपण मिड विकेटच्या डीप झोनमध्ये. फुटाच पाहिजे चेंडू या ठिकाणी बघूया पुन्हा झेल होतं का नाही आणि हाही चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार डीजे. बघा चौकारांची आतिषबाजी बघायला मिळते. खरं तर क्षेत्ररक्षकांची साथ या गोलंदाजाला हवी असते आणि ती साथ या ठिकाणी मिळताना दिसत नाही. नाकुशीत या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी फ्रंट फुट लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी बघतोय बॅकवर्डच्या डिस्टन्सने जाताना क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावून चेंडू कलेक्ट करतोय. या ठिकाणी एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र या थोडंसं जवळ आलेलं आहे. पाणी घेऊन जा लवकरात लवकर. चला, 2 गोष्टींची कमतरता भासता कामा नये. एक तर पाणी आणि दुसरं फर्स्ट एड बॉक्स. चला लवकरात लवकर, वेळ दौडू नका. जेव्हा जेव्हा पाणी मागितलं जाईल तेव्हा पाणी घेऊन जा. जेव्हा जेव्हा फर्स्ट एड बॉक्स एखादा खेळाडू जखमी होईल तेव्हा लगेच त्याला उपचारासाठी फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आहे. अतिशय संघ जबरदस्ती सामने पण या ठिकाणी बघतोय डीजे. स्पीडअप करा लवकरात लवकर. चला, खरं तर स्पर्धेला आज खूप उशीर झाला होता. पहिलाच सामना चालू आहे. भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. समीकरण मात्र थोडंसं माफक ठरलेलं आहे, कारण मध्ये आपण बघितलं की 3 चौकार ठोकले गेलेत आणि धावसंख्या ती मतलब 3 चौकारमध्ये 12 धावा आल्या. त्याच्यामध्ये थोडंसं आता चित्र मात्र या ठिकाणी बदललेलं आहे. गोलंदाजी चांगली व्हायला हवी. खरं तर गोलंदाजी मंगेश यांनी खूप चांगली केली, मात्र साथ त्यांना मिळाली नाही. नक्कीच ते थोडेसे नाखुश असतील. कॅचेस सुटल्या गेल्या, क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ झालं. तर नवीन गोलंदाज राजेश, बघूया आता राजेश म्हणजे राजा राज्य करतोय का या ठिकाणी. खोलो टप्प्यामध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी बघूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि
आणि हाय चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. क्या बात आहे, ठोक डीजे. षटपदी चेंडू आणि हा हा आलेला दणदणाचा सनसनाटा पहिला छगा. ठोक डीजे. ठिकाणी गव्हाण संघाच्या बाजूने बघ या ठिकाणी लंगावचा आणि लंगावचा क्षेत्राचे मात्र धावताना या ठिकाणी दुसऱ्या गणाचा प्रयत्न, चांगला रनिंग चांगला कॉल या ठिकाणी स्क्रीज मध्ये प्रयत्न आणि यशस्वी मात्र या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट केली जाते. चांगली साथ दोघांची मिळते एकमेकांना, फायदा मात्र नक्कीच संघाला होतोय. धावसंख्या या ठिकाणी झाली आतापर्यंत बघतोय आपण 38. 9 चेंडू जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. 33 धावा कुठून काढल्या तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय देवानंद यांनी सिंहाचा वाटा उचलला. खरंच सलामीला आलेला बल्लेबाज, संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ, ज्याच्यावर संघाचा विश्वास असतो आणि त्याच जोडीला प्रथम फलंदाजीसाठी पाठवलं जाईल आणि तोच फलंदाज हुकमी एक्का देवानंद अजूनही मैदानात या ठिकाणी आपण पाहायला म्हणतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी चेंडू वेध होता का सीमारेषेचा आणि मला टहा चेंडू जातोय सीमारेषे पार, विजयाचा चौकार. ठोक डीजे. हार्दिक अभिनंदन. पण व्यासपीठावरती पाहतोय आदरणीय श्री सिकंदरजी पाटील यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज आपण पाहतोय. सिकंदरजी, आपलं अंतःकरणापासून आभार. आपल्यामुळे आम्हाला या सर्व ट्रॉफीज आणि खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच क्रिकेट मात्र आज मोठ्या पटलावरती पाहायला मिळते. तसेच सन्मान्य श्री धनाजी पाटील, आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपलंही अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. तर सर, ह्या सामन्याचा सामना पुरुषोत्तम कोण आहे? आजच्या दिवसातील या दिवस रात्र चालणाऱ्या स्पर्धेतील पहिला सामना झाला तो गव्हाण वर्सेस कोंबडवजी या संघामध्ये. आणि प्रत्येक सामन्यासाठी एक सामनावीर किताब दिला जातो. जो चांगली कामगिरी करतो, चांगली फलंदाजी करतो, चांगली गोलंदाजी करतो, अशा एका उत्कृष्ट खेळाडूला एक सामनावीरून पुरस्कार दिला. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने सर्वांची मनं जिंकली, चौकारांची आतिषबाजी केली आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला असं ठरलं आहे गव्हाण संघाचा, अर्थातच देवानंद. जोरदार टाळ्या होत्या देवानंदसाठी. क्या बात आहे. 16 चेंडूमध्ये 37 धावा कुठून काढल्या. खरं तर 41 धावामध्ये 37 धावा एकट्या या देवानंद फलंदाजाने काढल्या. खरंच मी मगाशी म्हटलं होतं, ॲज लिजेंड खेळाडू आहेत. पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या तारुण्यपणामध्ये त्यांनी अनेक मैदानं गाजवली होती. चौकार षटकारांच्या हाताने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या होत्या आणि तोच दरारा, तोच दहशत कायम आज या मैदानात पाहायला मिळते. या ठिकाणी मी विनंती करेन की देवानंद यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सामनावीरचा किताब आपण स्वीकारायचा आहे. मी उपस्थितांना विनंती करतो, आपण आयोजकांना विनंती असेल, आदरणीय उपस्थिती श्री धनाजी गोपाळ पाटील यांचा आपण यथोचित मानसन्मान करूया. दादांचं इथे येणं आमच्यासाठी शुभफलदायी आहे. दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. मी शब्द सुमनांनी आपलं सहर्ष स्वागत करतोय. मी सचिनजी खारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ आणि पवित्र हस्ते आपण